अतिवृष्टीमुळे बदनापूर तालुक्यातील वाकळणी येथे झाले पिकांचे अतोनात नुकसान। डाळिंब मोसंबीच्या फळपिकासह सोयाबीन, तूर, कपाशीला मोठा फटका। मराठी अस्मिता न्यूज जालना सोपांकोळकर यांनी घेतला संपूर्ण आढावा। मी भरत सोपानराव कोळकर, राहणार वाकळणी येथील शेतकरी असून काल झालेले 21 ते 22 तारखेच्या दरम्यान जी अतिवृष्टी झाली वाकळणीमध्ये, त्या अतिवृष्टीमध्ये वाकळणीतील सर्वच पिकं जवळपास कापूस, सोयाबीन, डाळिंब, मोसंबी हे जवळपास आल्या तोंडाशी घास पूर्णपणे राहून घेतलेला आहे निसर्गाने। त्यासाठी शासनानं त्वरित पंचनामे करून सरसकट हेक्टरी सोयाबीन कोरडूसाठी 50,000 रुपये द्यावं आणि बागायतीला कमीत कमी 1 लाख रुपये तरी द्यावा, असं आमची सगळ्या शेतकऱ्याची इच्छा आहे। शरदनाथ पाटील अवघड, राहणार वाकळणी येथील शेतकरी असून आमच्या वाकळणी परिसरात तसे रोशंगाव मंडळामध्ये मागील 21 आणि 22 तारखेला जो अतिवृष्टी पाऊस घडला। वाकळणी येथील शेतकरी असून आमच्या वाकळणी परिसरात तसे रोशंगाव मंडळामध्ये मागील 21 आणि 22 तारखेला जो अतिवृष्टी पाऊस झाला, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। त्यानिमित्तानं आमच्या वाकळणी परिसरात खूप मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे मी आपल्या महाराष्ट्र सरकारला एक अशी विनंती करतो की त्यांनी आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून फळबागासहित जे आमचं सोयाबीन, कपाशी, मोसंबी, डाळिंब, तूर हे पिकाचं जे नुकसान झालेलं आहे त्या दृष्टीने ओला दुष्काळ जाहीर करून आम्हाला हेक्टरी कोरडोसाठी 50,000 रुपये आणि फळबागासाठी 1 लाख रुपये कमीत कमी आम्हाला सरकारने जाहीर करावा। आणि तसेच ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी करून आमचं जे कर्ज आम्ही शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे ते माफ करण्यात यावं, असं मी सरकारला विनंती करतो। दरम्यान अंबड तालुक्यातील रोहिलागड येथे शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी द्यावी यासाठी काही काळ आंदोलन केले। शेतकऱ्याचे पंचनामे सरसकट कर्जमाफी, कर्जमाफी, शेतकऱ्याचे पंचनामे सरसकट। या ठिकाणी पहा तुम्ही, आजचा कापूसाची तयारी चालू आहे आणि या पावसाने सारी नुकसान केली। सोयाबीन असन, सरकी असन, बाजरी असन, तसेच बाकी पिकं असतील, फळबाग, मोसंबी, टमाटर, मिरची याचं अत्यंत नुकसान झालेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील व मंडळाधिकारी व तलाठी याला विनंती करतो की कुठलेच निकष न लावता शेतकऱ्याला सरसकट पंचनाम्याची तयारी करावी। वाकळणी शिवारात जो 21 आणि 22 तारखेला ती अतिवृष्टी झाली, ती अतिवृष्टी इतकी भयानक होती सर। त्या अतिवृष्टीमध्ये अक्षरशः वड्याला आणि नाल्याला नदीचं स्वरूप येऊन माझं हे क्षेत्र दिसत असतं तुम्हाला, हे सारं क्षेत्रातलं पुरं सोयाबीन 16-17 एकर पुरं सोयाबीन, तोंडाशी आलेला घास हे निसर्गाने हिरवून घेऊन शेतकऱ्याला अक्षरशः रडण्याची वेळ आलेली। त्यामुळे शासनाने याचे त्वरित दखल घेऊन हे हेक्टरी 50,000 रुपये देऊन शासनाला कुठेतरी शेतकऱ्याला एक दिलासा देण्याची गरज आहे। आज या शेतकऱ्याला खूप शेतकरी आलेला तोंडाशी आलेला घास गेल्यामुळे शेतकरी हा खूप मेटाकुटीला आलेला आहे। त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेऊन कुठेतरी शेतकरी जिवंत राहिला अशा या हिशोबाने शासनाने मदत करावी, शासनाला कळकळीची विनंती आहे। सरकारकडून असं की कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये आणि कर्जमाफी करावी। हे कारण की एका तासामध्ये 70 ते 80 मिलीमीटर पाऊस पडून अक्षरशः पीक वायाला गेलं। त्यामुळे शासनाने कर्जमाफी आणि शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये द्यावं अशी सरकारला शेतकऱ्याची कळकळीची विनंती आहे। मी संभाजी तुकाराम अवघड, राहणार वाकळणी, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। मी वाकळणीचा रहिवासी असून माझ्या शेतामध्ये या ठिकाणी 1 हेक्टर डाळिंब आणि 1 हेक्टर मोसंबी आहे। तरी आता जवळपास 4 महिने झाले या पिकाला आपण मृगबहारमध्ये धरलेलं होतं। चांगल्या प्रकारचा या ठिकाणी माल आलता, जवळपास 15 ते 20 टन माल निघत अशी अपेक्षा आम्हाला होती। परंतु 21, 22 आणि 23 तारखेला जो भयानक पाऊस झाला
त्या पावसामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली, पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. सगळं पावसामुळं अतिशय या ठिकाणी गुडघे इतकं पाणी तुंबलं होतं डाळिंब बागामध्ये. त्यामुळे या ठिकाणी जे डाळिंबाची बाग होती, जे 100 150 200 फळं या डाळिंबाच्या प्रत्येक झाडाला होते, त्याच्यातले जवळपास 70 ते 80 प्रत्येक झाडाच्या फळाची या ठिकाणी गळ झालेली आहे. खर्च आमचा आता निघत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने या पूर परिस्थितीची याची दखल घ्यावी. शेतकऱ्यांना जवळपास आम्ही जो आतापर्यंत खर्च केलेला आहे, हा खर्च तरी आमचा या ठिकाणी निघला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. त्यामुळे शासनानं आमच्या नुकसान भरपाई म्हणून डाळिंब बागेसाठी 1 लाख रुपये हेक्टरी मदत तरी जाहीर करावी अशी माझी मागणी आहे. 2 एकर वावर आहे आमच्या आलं आणि सोयाबीन त्याच्यामध्ये बेरेल तर पाण्यामुळे वावर सडून गेलं. आमचं सगळं पीक गेलं आमचं पाण्यामध्ये. आम्ही त्याच्यामध्ये काय इकडून तिकडून कष्ट करून काही लोकांचे कामधंदे पैसे आणले करून लोकांचे याचा बट्ट्यान काढले, काही नाण टाकलं, काही पिकलं ऐन तोंडात घास आलं तर पाऊस पडाले तर आमचं पीक व्हायला गेलं. सोनं नाणं टाकले, पैसे आणले, शेतीला लावले आणि त्याच्यामध्ये काहीच पिकलं. रोज पाऊस पडल्यामुळं सगळी सोयाबीन आमची सडून गेली. सरकारने आम्हाला थोडीफार काहीतरी मदत करायलाच पाहिजे. नाही किती पाऊस झाला होता? पाऊस भरपूर झाला, लगे ढगफुटी झाली. तीन 4 दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे ढगफुटी सदृश्य पाऊस एवढा झाला होता की त्यामुळे या माझ्या बागेमध्ये गुडघ्यापेक्षाही जास्त पाणी 2 ते 3 दिवस पूर्ण साचल्यामुळे जो आतापर्यंत मी लहान लेकराप्रमाणे जपून आणलेला जो डाळिंब बहार आहे पीक माझं असेल किंवा इतरांची मोसंबी असेल, हे पीक जास्त प्रमाणातल्या पावसामुळे आणि जमिनीवरती पाणी साचून राहिल्यामुळे त्याला म्हणजे 50 ते 55% आजच नुकसान दिसायलं. कारण जमिनीवरती फुल पाणी साचल्या, झाडांच्या मुळ्या बंद पडल्यामुळे त्याला भाप लागायली आणि असे फळं गळून पडायले खाली. आणि म्हणजे इतकंही नुकसान व्हायलं की जवळ आलेला हातातोंडाशी आलेला घास आता उरतो की नाही आणखी पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे तेही आता हातात येईल याची शक्यता वाटत नाही. याच्यासाठी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी चांगली म्हणजे खर्चही निघेल अशी तरी मदत करावी. 2 डाळिंब फळबाग असो अशा पिकांसाठी किती खर्च येतो हे शासनालाही माहिती आहे.